मुंबईतील जोगेश्वरी विधानसभेवर भाजपने दावा केलाय। माजी नगरसेविका उज्ज्वला मोडक या जोगेश्वरीतून इच्छुक असल्याची माहिती समोर येते। माफ करा, उज्ज्वला मोडक या जोगेश्वरी मधून इच्छुक आहेत भाजपच्या। तर उज्ज्वला मोडक यांनी फडणवीसांकडे आपली इच्छा बोलून दाखवल्याची माहिती आहे। 2 दिवसांपूर्वी मोडक यांनी फडणवीसांची भेट घेतलेली होती आणि त्यावेळेला त्यांनी जोगेश्वरी मधून विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी आपली इच्छा बोलून दाखवल्याची माहिती समोर येते। त्यामुळे भाजपने आता जोगेश्वरी विधानसभेच्या जागेवर दावा केल्याचं दिसतंय। मात्र रवींद्र बायकर हे खासदार झाल्याने जोगेश्वरीची जागा रिक्त आहे, पण रवींद्र बायकर हे शिंदेच्या शिवसेनेमध्ये आहे। त्यामुळे ज्याची जागा त्याला जर ही जागा मिळणार असेल, मागच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी जागा जिंकलेली आहे त्या पक्षाला यावेळेला जागा द्यायची असा एक फॉर्म्युला सांगितला जातोय। त्यामुळे आता जोगेश्वरीच्या जागेवर जेव्हा शिंदेच्या शिवसेनेचा आमदार होता, आता जरी ते खासदार झाले असले तरी देखील त्या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणं अपेक्षित असतानाच भाजपने या ठिकाणी दावा केलेला आहे। त्यामुळे आता रस्सीखेच पाहायला मिळण्याची शक्यता आहे आणि जोगेश्वरीची विधानसभेची जागा आता भाजपला मिळणार का याकडे लक्ष आहे। तर मुंबईतील जोगेश्वरी विधानसभेवर भाजपने दावा केला आहे। मात्र मागच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने ही जागा जिंकलेली होती आणि तिथून निवडून आलेले रवींद्र बायकर यांनी लोकसभेपूर्वी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। या पार्श्वभूमीवर आता ही जागा शिंदेच्या शिवसेनेकडे जाणं अपेक्षित असतानाच भाजपकडून दावा केला जातोय। त्यामुळे याविषयी काय निर्णय घेतला जाणार ते बघावं लागेल। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल? जोगेश्वरीची जी जागा आहे ती शिंदेच्या शिवसेनेकडे सध्या तिथले असं म्हणता येईल की रवींद्र बायकर असताना सुद्धा त्या जागेवर भाजपकडून दावा केला जातोय। मग आता ही जागा नेमकी कुणाला जाऊ शकते? निश्चितच एकंदरीत महायुतीमध्ये काही जागांची अदलाबदल होईल असं या आधीच आपण चर्चा ऐकलेली होती आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये एक सर्वेक्षण होणार आहे। त्यानुसार जो निवडून येणारा उमेदवार असेल त्याला ही जागा असेल। सध्या माजी नगरसेविका उज्ज्वल मोडक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे आणि या जागेवरती दावा केल्याची माहिती समोर येते। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे वायकर आता खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेल्यामुळे ही जागा जी आहे ती सध्या रिक्त आहे आणि वायकरांकडून त्यांच्या पत्नीसाठीही या जागेसाठी दावा केला जाऊ शकतो। सध्या ही जागा शिवसेनेच्या ताब्यात असल्यामुळे शिवसेनेचा पहिला अधिकार त्या जागेवर आहे। मात्र सध्या जर पाहिलं तर जे ताकद आहे ती भाजपने या ठिकाणी वाढवलेली आहे आणि वायकरांना या ठिकाणी लीडही मिळवून दिलेलं होतं। त्यामुळे भाजपही आता या मतदारसंघावर दावा करतोय। सध्या या विधानसभेत सर्वाधिक नगरसेवक जर पाहिले आणि ताकद जर पाहिली तर भाजपची अधिक आहे। त्यामुळे आता ही जागा भाजपच्या वाट्यावर जाणार की शिवसेना या जागेवरती पुन्हा दावा आपला कायम ठेवणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चितच चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आता पुढे नेमकं काय काय होणार, काय निर्णय घेतला जाणार महायुतीमध्ये या जागेविषयी ते बघावं लागेल। या विषयीचे अपडेट आपण घेत राहूया। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।